शिवसेना 5,000 कोटींना विकली, आयोग दलालाच्या भूमिकेत राऊतांच्या आरोपांनी खळबळ। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक वादळातून तावून सुळाखून निघालेली शिवसेना आणि तिच्या अधिकृत चिन्हाचा वाद आता एका अत्यंत धक्कादायक वळणावर येऊन पोहोचलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तर गंभीर आरोप केलाच आहे, त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर केलेला एक गंभीर आरोप सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलाय। एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह मिळवून देण्यासाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांचा सौदा झाला असून यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एका स्वायत्त संस्थेऐवजी निव्वळ दलालाची भूमिका बजावली आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। राऊत यांच्या या दाव्यामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकीय आणि घटनात्मक व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे। या आरोपाचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कमालीचा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्रात 2022 मध्ये झालेल्या भूतपूर्व राजकीय बंडानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील निष्ठावंतांचा गट तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा आणि खासदारांचा गट। हा वाद केवळ सत्तेपुरता मर्यादित न राहता तो थेट पक्षाच्या मालकी हक्कावर आणि अस्मितेवर येऊन पोहोचला। दोन्ही गटांनी स्वतःलाच खरी शिवसेना म्हणवून घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती। निवडणूक आयोगासमोर दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर आयोगानं बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केलं। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आणि त्याचं चिन्ह एका रात्रीत दुसऱ्या गटाला सोपवलं गेल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। या निर्णयाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असलं तरी राजकीय पातळीवर या निर्णयावरून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप सुरू झाले। याच राजकीय संघर्षाचा एक भाग म्हणून संजय राऊत यांनी थेट 5,000 कोटींच्या सौद्याचा बॉम्ब टाकलाय। खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरलाय। राऊत यांच्या मते निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायदेशीर किंवा घटनात्मक निकषांवर आधारित नसून तो पूर्णपणे पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर मॅनेज केलेला निर्णय आहे। राऊत यांनी दावा केलाय की शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह हिरावून घेण्यासाठी एकूण 5,000 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं होतं। त्यापैकी आतापर्यंत तब्बल 2,000 कोटी रुपये हे केवळ निवडणूक आयोगाचे अधिकारी, मध्यस्थ आणि दलालांना पोहोचवले गेले। हा केवळ तोंडी आरोप नसून आपल्याकडे या सौद्याचे ठोस पुरावे आणि माहिती असल्याचा दावाही त्यांनी केलाय। राऊत यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधताना म्हटलंय की ज्या आयोगाकडे देशातील लोकशाहीचं रक्षण करण्याची, निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी असते तोच आयोग आज सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचतोय। निवडणूक आयोगानं या प्रकरणात एका स्वतंत्र आणि निष्पक्ष लवादाप्रमाणे काम न करता एखाद्या व्यावसायिक दलालाप्रमाणे काम केलंय, ज्यानं सर्वोच्च बोली लावणाऱ्याला पक्षाचं नाव आणि चिन्ह विकलंय। राऊत यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात प्रचंड संताप आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। राऊत एवढ्यावरच थांबले नाहीयेत तर त्यांनी असंही म्हटलंय की देशातील स्वायत्त संस्था कशा प्रकारे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं बनल्या याचं हे जिवंत उदाहरण आहे। हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून असून पैशाच्या जोरावर कोणताही पक्ष आणि चिन्ह विकत घेता येतं असा एक घातक पायंडा या निर्णयामुळे पडतोय। जर देशात अशा प्रकारे पैशाच्या बळावर निर्णय बदलले जाणार असतील तर सामान्य जनतेचा लोकशाहीवरील आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। संजय राऊत यांच्या या आरोपांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर आणि स्वायत्ततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले। भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला एक स्वतंत्र आणि सर्वोच्च संस्था मानलाय जेणेकरून देशात लोकशाहीचं मूल्य अबाधित राहील। परंतु गेल्या काही वर्षात निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांवर विरोधकांकडून सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत। शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणाचा निकाल देताना आयोगाने जो निकष लावलाय त्यावर अनेक कायदेतज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं। आयोगाने पक्षाच्या घटनेपेक्षा आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा केवळ लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाला अधिक महत्त्व दिलंय। ठाकरे गटाचा असा युक्तिवाद होता की पक्षाची मूळ संघटना आणि राष्ट्रीय कार्यकारिणी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे। मात्र निवडणूक आयोगानं आमदारांच्या मतांचं मूल्य लक्षात घेऊन शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला। राऊत यांनी नेमका याच मुद्द्यावर बोट ठेवत हा निर्णय पूर्वनियोजित आणि आर्थिक देवाणघेवाणीतून झाले असल्याचा गंभीर संशय व्यक्त केलाय। जेव्हा एखादी संस्था विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकून न घेता केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेते तेव्हा तिच्या दलाल असण्याच्या आरोपाला बळ मिळतं, असं राऊत यांनी स्पष्ट केलंय। संजय राऊत यांच्या या अत्यंत गंभीर आरोपानंतर सत्ताधारी एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी
अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या आरोपांचा साफ शब्दात धिक्कार केला असून ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि ज्यांनी स्वतःचा पक्ष चुकीच्या धोरणांमुळे गमावलाय तेच आता अशा प्रकारे वैफल्यातून आरोप करतायत असं म्हटलंय। शिंदे गटाच्या नेत्यांच्या मते निवडणूक आयोगानं हा निर्णय संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वांचं पालन करूनच दिला आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण किंवा राजकीय दबाव आलेला नाही। भाजपच्या नेत्यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार टोप डागली आहे। भाजप प्रवक्त्यांनी म्हटलंय की संजय राऊत हे मानसिक संतुलन गमावून बसलेत। निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेवर अशा प्रकारे 5,000 कोटींच्या लाचखोरीचा आरोप करणं म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि न्याय व्यवस्थेचा घोर अपमान आहे। राऊत यांनी जर हे आरोप केले आहेत तर त्यांनी त्याचे पुरावे जाहीर करावेत, अन्यथा त्यांनी देशाची आणि निवडणूक आयोगाची जाहीर माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जाते। इतकंच नाही तर राऊत यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरण्याची तयारी ही शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे। या संपूर्ण वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या स्तरावर गेल्याचं चित्र निर्माण झालंय। 5,000 कोटींचा आरोप हा केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे। महाराष्ट्राला प्रगतिशील वैचारिक आणि सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभलाय, परंतु गेल्या काही महिन्यात ज्या प्रकारे आमदार खरेदी विक्रीचे आरोप, खोके सरकारचे टोमणे आणि आता थेट पक्ष व चिन्ह विकत घेतल्याचे आरोप होत आहेत, त्याने महाराष्ट्राची प्रतिमा देशभरात मलिन होतीये। सामान्य मतदारांच्या मनात या सर्व प्रकारामुळे तीव्र संभ्रम आणि संताप निर्माण झालाय। आपण मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्षांतर करतात, नवीन गट स्थापन करतात आणि शेवटी मूळ पक्षच आपल्या ताब्यात घेतात। हे पाहून मतदारांना आपल्या मताची किंमत काय असा प्रश्न पडू लागलाय। त्यातच जर निवडणूक आयोगासारख्या संस्थांवरही असे संशयास्पद आरोप होत असतील आणि जनतेच्या मनात त्याविषयी शंका निर्माण होत असेल तर ही देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा मांडली पाहिजे। संजय राऊत यांच्या 5,000 कोटींच्या सौद्याच्या या विधानाने निर्माण झालेले वादळ सहजासहजी शांत होणार आहे असं दिसत नाहीये। ठाकरे गट या मुद्द्याला जनतेच्या न्यायालयात घेऊन जाण्याच्या तयारीत आहे। आगामी निवडणुकांमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी आणि शिंदे गट हा कसा बेकायदेशीर आणि पैशाच्या बळावर आलेला गट आहे हे जनतेला पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून या आरोपाचा मोठा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जाईल यात शंका नाही। दुसरीकडे शिंदे गट आणि भाजप कायदेशीर मार्गाने राऊत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संघर्ष आता केवळ सत्तेचा राहिलेला नाहीये, तर तो अस्तित्वाचा, प्रतिष्ठेचा आणि नैतिकतेचा बनलाय। 5,000 कोटींचा हा आरोप खरा की खोटा हे येणारा काळच ठरू शकेल, परंतु या संपूर्ण राजकीय चिखलफेकीत महाराष्ट्राची जनता मात्र हताशपणे आपल्या लोकशाहीचा तमाशा पाहतीये। हेच आजचं कडू सत्य। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।